सायंकाळच्या मननचिंतनामध्ये एसए चर्च नंदुरबारच्या वतीने आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आपण विजय संगीत गीत नंबर 83 हे गाणार आहोत। मी यासाठी रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब आपल्याला विनंती करतो, कृपया आपण पुढे या। विजय संगीत गीत नंबर 83 चेती व आम्हा दिना। चेती व आम्हा दिना, चेती व आम्हा दिना, पवित्र आज्ञा येऊनी, पवित्र आज्ञा येऊनी, चेती व सायंकाळचं जे मनन चिंतन आहे ते सन्माननीय रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब यांच्याकडून आहे। आणि पवित्रतेबद्दल जे आपण मनन चिंतन करीत आहोत त्याकडे प्रभुदेवा आपल्या सगळ्यांना वळवो, त्याकडे पुन्हा एक वार आपण जाऊया। कारण की आपण याचकाचं पावित्र्य याविषयी मागील दिवसांमध्ये ऐकत आहोत। ही सुंदरशी सिरीज माननीय रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब यांनी सुरू केलेली आहे। त्याकडे जाण्यापूर्वी आपलं लक्ष आपण प्रभूकडे लावूया आणि 2 शब्दाची मी प्रार्थना करतो, मग आपण पुढे जाऊ। देवबापा, आज आम्ही पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी येतो व दिवसाच्या या सायंकाळी तुझ्या चरणापाशी येऊन पावित्र्याविषयीचं जे मनन चिंतन प्रभू तुझ्या प्रियदासाकडून आम्हाकडे येत आहे, त्यासाठी बोलण्यास त्यांना लागणारी शक्ती कृपा आपल्या स्वर्गीय भांडारातून पुरेल आणि आजचं होणारं मनन आशीर्वादित कर। येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक, आमेन।
मी सन्माननीय रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेबांचं स्वागत करतो व सेवेसाठी त्यांना पुढे आमंत्रित करतो. आज सायंकाळच्या या सभेमध्ये या मंडळामध्ये सर्व ऑनलाईन जोडले गेलेल्यांना आणि जे चर्चमध्ये आहेत, जे ऐकत आहेत, आपणा सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. आजच्या सायंकाळच्या मंडळासाठी जो शास्त्रभाग आहे आणि तो इब्रिकराचं पत्र याचा 9वा अध्याय वचन 1 ते 10. इब्रिकराचं पत्र याचा 9वा अध्याय वचन 1 ते 10 आणि निर्गमाचं पुस्तक अध्याय 25 1 ते 10 ही वचन आहे. आणि म्हणून मी सन्मान्य आपले पाळक साहेब त्यांना मी विनंती करतो, रेव्हरंड अनंत पाळक आपल्यासाठी इब्रिकराचं पत्र 9वा अध्याय 1 ते 10 हे वचन वाचून दाखवते. 9व्या अध्यायाची 1 ते 10 वचनं येण्याप्रमाणे, पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व पवित्र स्थान होते, पण ते पृथ्वीवरचे होते, कारण पहिला मंडप तयार केला होता त्यात दीपवृक्ष, मेज व समर्पित भाकरी होत्या, त्याला पवित्र स्थान म्हटले आहे. आणि दुसऱ्या पडद्याच्या पलीकडे परमेश्वराच्या परमपवित्र स्थान म्हटलेला मंडप होता, त्यात सोन्याचे दुपाटणे व सोन्याचे चहूबाजूंनी मडविलेले कराराचा कोश होता. या कोशात मान्ना ठेवलेले सुवर्ण पात्र, कळ्या आलेली हरोनाची काठी व कराराच्या पाट्या ही होती. आणि त्याच्यावरचे गौरवशाली करुबीम दयासनावर छाया करीत होते. याविषयी आता सविस्तर सांगत नाही. या वस्तूची अशी व्यवस्था केली असता याजक धर्मकृत्य करण्यास पहिल्या मंडपात नित्य जात असतात, परंतु दुसऱ्यात प्रमुख याजक एकटाच वर्षातून एकदा जात असतो, तेव्हा स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापाबद्दल जे रक्त अर्पण करीत असतो ते घेतल्याशिवाय जात नाही. जेणेकरून पवित्र आत्मा दर्शवतो की पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परमपवित्र स्थानाची वाट प्रगट झाली असे नाही. तो मंडप वर्तमान काळी दृष्टांत रूप आहे. त्याच्या व्यवस्थेप्रमाणे उपासकाचा विवेकभाव पूर्ण करावयास समर्थ नाही अशी दाने व यज्ञ अर्पण करण्यात येतात. खाणे पिणे, नाना प्रकारची क्षालने यासुद्धा ती अर्पणे केवळ दैहिक विधी आहेत. ते सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले होते. जुन्या करारातून निर्गम 25 आपण बघू. निर्गमाचा 25वा अध्याय. या 25व्या अध्यायामध्ये 1 ते 10 वचनं मी आपल्या सगळ्यांसाठी वाचतो. ती येण्याप्रमाणे, परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना असे सांग की त्यांनी माझ्यासाठी अर्पण आणावे. ज्या कोणाची मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून माझ्यासाठी अर्पण स्वीकारावे. ज्या वस्तूंची अर्पणे त्याच्यापासून स्वीकारावयाची त्या ह्या: सोने, चांदी, पितळ, निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी, तहशाची कातडी, बाबळीचे लाकूड, दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धूपासाठी मसाले, एफोद व उरपट, यात खचण्यासाठी गोमेद मणी आणि इतर रत्ने. मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार करावे. निवास मंडपाचा नमुना व त्यातील सगळ्या साहित्याचा नमुना तुला दाखवतो. त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही ते तयार करावे. बाबळीच्या लाकडाच्या एक कोश बनवावा. त्याची लांबी 2.5 हात, रुंदी 1.5 हात व उंची 1.5 हात असावी. देवबाप ही वचने आशीर्वादित करो. जुन्या करारातून आणि नवीन करारामधून मंडपाचा जो नमुना परमेश्वराने मोशेला दिलेला होता आणि त्या अलौकिक अशा त्या नमुन्याप्रमाणे मोशेने देवाच्या योजनेप्रमाणे या मंडपाची उभारणी केलेली आहे. आणि पवित्र शास्त्र बायबल यामधून हा मंडप, त्यानंतर आपल्याला सलमान राजाने बांधलेलं देवाचं हे वैभवी मंदिर आणि त्याचंच लागूकरण आपल्याला नवीन करारामध्ये आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याचं दर्शक
म्हणून या मंडप मंदिर या अलौकिक या गौरवी या सुरचनेचं आपल्याला करायचं आहे। मग ते फक्त मंडप किंवा हा मंदिर ज्याच्या संबंधाने आपण विचार करत आहोत, निवास मंडप हे पवित्र स्थान जे परमेश्वराने आपल्याला वस्ती करण्यासाठी निवडलेलं होतं, त्याचा दिलेला हा दैवी नमुना आणि त्या दैवी नमुन्याचं जोपर्यंत आपल्याला अर्थ समजणार नाही, ते आपण समजून उमजून घेणार नाही, तोपर्यंत हे रहस्य आपल्याला उलगडणार नाही। म्हणून पवित्र शास्त्र बायबल जरी मंडप ख्रिस्ताचं प्रतिरूप असं सांगितलं जात आहे, त्याच्यासोबत मंडप जे प्रतिरूप आहे ते मंडळीचं, कारण मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे आणि ख्रिस्त त्या मंडळीचा मस्तक आहे आणि म्हणून मंडळीला देखील ते लागू आहे। मग मंडळीचे सभासद अवयव म्हणून जे आपण विश्वासणारे आहोत, ते आपण आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराला, त्या शरीराला, आपल्या ख्रिस्ती विश्वासाच्या जीवनाला त्याचं लागूकरण करत असताना हे मंडप हे जसं ख्रिस्ताचं प्रतीक आहे, जसं मंडळीचं प्रतीक आहे, तसं प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी देखील हे एक प्रतिकात्मक आहे। आणि म्हणून आज आपण या पवित्र शास्त्रातील या अद्भुत अलौकिक अशा या नमुन्याकडं, या देवाच्या दिलेल्या स्वर्गीय या वैभवी अशा या नकाशाकडे आपलं डोळे लावत असताना जुन्या करामध्ये हे पवित्र स्थान आणि नवीन कराचं जे दर्शक आपण घेतलेलं आहे, ख्रिस्त मंडळी आणि विश्वासणारे, ही शृंखला थोडीशी मोठी होईल। आता मध्येच मी ते याजकांच्या वस्त्रांविषयी घेतलेलं होतं, पण मध्यभागी तो विषय आलेला आहे, म्हणून आपण त्याला जोडून नंतर घेऊ। पण आपण आपल्या विषयाला आपण हात घालू। पवित्र शास्त्र हे आपल्याला योग्य प्रकारे समजावं, त्याचं ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून निर्गम, लेवी, गणना आणि अनुवाद या पुस्तकांमधून मंडप या विषयाची संपूर्ण माहिती समजून तिचा आध्यात्मिक अर्थ आपण समजून घेतला तर अत्यंत असं म्हटलं की आपल्या सेवा करायला ते उपयोगी होईल। आणि ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे। नवीन करामध्ये, इब्री कराच्या पत्रामध्ये देखील 9व्या अध्यायामध्ये या संबंधाने लिहिलेलं आहे। म्हणून पौलाने देखील आता हा जो लेखक आहे इब्रीकरांच्या पत्रांचा, त्या मंडपाविषयी जी माहिती त्याने दिलेली आहे, मंडप व त्याचं सेवा कार्य याविषयी अचूक रीतीने शिक्षण आणि आध्यात्मिक ज्ञान त्यामधून आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आम्हाला परमेश्वराची खरी ओळख जर व्हायची असेल तर ह्या गोष्टी आम्ही फार अर्थभरित अर्थाने आत्मिक दृष्टीने समजून उमजून घेतला पाहिजे। मंडप ख्रिस्ताचं प्रतिरूप हे जे दर्शक दाखवलेलं आहे ते संपूर्ण जुन्या करामध्ये ख्रिस्ताचीच प्रतिरूपके असं म्हटलं की आलेले आहे। त्यामध्ये मंडप ही फार श्रेष्ठ प्रतीचं प्रतिरूप आहे आणि हे आध्यात्मिक सत्य जे शिक्षण घेण्यासारखं आहे, असं म्हटलं की तो एक आमच्यासाठी वस्तुपाठ ठरणार आहे। या मंडपातील साहित्य, याजकपण व भक्ती प्रकार यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं वैभव व कृपा आणि देवाच्या उद्धारलेल्या लोकांचा हक्क यांची हुबेहूब चित्रे उमटलेली दिसतात। तशी इतर पुस्तकांमध्ये आपल्याला कुठेही ते आढळत नाही। म्हणून बांधण्यात येणारी जी इमारत, तो नकाशा आपण नुसता पाहिला तर आपल्याला संपूर्ण इमारत समजणार नाही। इमारत जी बांधलेली आहे ती पाहिल्यानं फक्त पाहून समजणार नाही, परंतु ही इमारत, तिचा नकाशा, तिचा आराखडा जर आपण पाहिला, बारकाईने निहाळला आणि नंतर इमारतीचं निरीक्षण केलं तर त्यापेक्षा असं म्हटलं की कितीतरी अधिक आपल्याला समज येणार आहे। तसं त्या नकाशावरून आपण अवलोकन करतो, त्या प्रकारे पर्वतावर दाखवलेल्या ह्या नमुन्याकडे एक ज्ञान म्हणून आपण घेऊ शकतो। ते इतरत्र आपल्याला कुठेही आढळणार नाही।
किंवा इतरत्र मिळणार नाही. म्हणून पवित्र शास्त्र बायबल मोशेच्या द्वारे जे आपल्याला देण्यात आलेला हा ग्रंथ, परमेश्वराने त्याला सिनाई पर्वतावर बोलावलं. देव सुद्धा त्याच्याबरोबर बोलत होता आणि 40 दिवस 40 रात्री या सर्व गोष्टी मोशेने या नमुन्यात आपल्या बरोबर घेऊन आला. आणि म्हणून हे जे आपल्याला शिक्षण मिळत आहे ते म्हणजे ज्याची कोण शिला ख्रिस्त असून आपणही त्याच्या संगती जिवंत धोंडे म्हणून रचले गेलेले आहोत. आपल्याला देखील त्यामध्ये जोडलं गेलेलं आहे. म्हणून हे फार शिक्षण आम्हासाठी फार महत्त्वाचं आहे. असं आत्मिक मंदिर जे आत्मिक यज्ञ देवाला स्वीकाराव्यास योग्य ते ख्रिस्त येशूच्या द्वारे वाहण्यास पवित्र याजकगण झालेले जे आपण आहोत ते आमच्यासाठी हे सुशिक्षण फार आवश्यक आहे. आता मंडपाची जी रचना किंवा तिचा जो आकार आहे त्याच्या संबंधाने या ठिकाणी दिलेला नमुना जो आहे, मंडप हा लंबकाकृती असून त्याची लांबी सुमारे 45 फूट आणि रुंदी 15 फूट, उंची 15 फूट होती. म्हणजे एक आयताकृती म्हणजे एखाद्या राहत्या साधारण घराच्या बैठकीचे जे दालन असते त्या आकारमानाप्रमाणे किंवा त्यापेक्षा दुप्पट मोठे असते तसं या मंडपाची रचना होती. त्या क्षेत्रातच असे लाकूड व त्याच्या फळ्या यांनी हा मंडप उभारून आणि वरून सुवर्णपत्र्याने मढून रुपयाच्या व पितळ्याच्या उथळ्या, अडकणे, बिराड्या इत्यादींनी जखडून मजबूत केलेला होता. हा जो नमुना मंडपाचा देवाने दिलेला होता, जसं देवाने सांगितलं ज्या लाकडाचं ज्या फळ्या तयार करायला लावल्या त्याला कशाने मळवायचं त्या सर्व गोष्टीप्रमाणे मोशेने केलेलं आहे. त्याची छत तिहेरी कातडी थरांचे असून आतील चांदवा त्याचं सिलिंग आतील मौल्यवान वेलबुट्टीदार पडद्यांचा असून त्यावर सांकेतिक चित्रे काढून सुशोभित केलेला होता. आणि ही सारी शोभा उच्चतर सौंदर्य पूर्ण असून आत्मिक अर्थ सूचक होते. ही जी रचना देवाने दिलेली आहे की या प्रकारे तू मंडप उभार आणि मग त्याची लांबी, रुंदी, उंची या सगळ्या गोष्टी देवाने त्याला दिलेल्या आहेत. कोणत्या लाकडाच्या त्याच्या फळ्या करायच्या आहेत, कशा करायच्या ते आपण वाचलेलं आहे मागच्या वेळेस, म्हणून त्याकडे आपण खोलात जाणार नाही. मग त्याचं छत जे बनवायचं आहे मंडप, त्या छताचं तिहेरी कातड्याचं आवरण असं म्हटलं की तिहेरी हे कातडी थर असून आतील चांदवा किंवा आतील जे सेलिंग आहे म्हणजे बाहेरून जर पाहिलं ओबडधोबड आहे, परंतु आतलं सौंदर्य इतकं सुंदर अतिमौल्यवान वेलबुट्टीदार पडद्यांचं असून त्यावर सांकेतिक चित्रे काढण्यात आलेली आणि अतिशय सुशोभित करण्यात आलेलं आहे. ही सारी शोभा उच्चतर सौंदर्य पूर्ण असून आध्यात्मिक अर्थ सूचक होते. आपल्याला लागूकरण जर त्याचं केलं, अगदी वरचे छत खरमरीत म्हणजे तहाश कातड्याचे होते. ते अतिवृक्ष व तीव्र वाऱ्यापासून मंडपाचा बचाव करणार होता. मंडपाच्या छताची रचना व ठेवण नक्की कोणत्या आकाराची होती ते ठरविणे जरी थोडे कठीण आहे, तरी कोणी म्हणतात की ती काटकोनी, कोणी म्हणतात की ती समान होती, कमानदार होती, कित्येक म्हणतात ती सपाट होती. परंतु आपण आपल्या कल्पना, मानवी कल्पनांकडे आपल्याला लक्ष लावायचं नाही. पण ह्या गोष्टीचं आपण आत्मिक लावकरण केलं, आमचं बाह्य सौंदर्य देव पाहत नाही, आतील सौंदर्य आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल म्हटलेलं आहे. त्याचकडं पाहिलं तर त्याच्यावर मन बसायला त्याच्याकडं काही सौंदर्य नव्हतं, परंतु आमच्या प्रभूचं वैभव, त्याचं आत्मिक सौंदर्य आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये इतकं रेखाटलेलं आहे की तो किती नम्र होता आणि त्याच्या जीवनाबद्दल असं म्हटलं की आत्मिक स्वरूपाला देव फार महत्त्व देतो. आणि हे अतिमौल्यवान वेलबुट्टीदार देवाने त्याला सांकेतिक चिन्हाने असं मळवण्यासाठी सांगितलेलं होतं. आणि अतिशय आतला भाग जो आहे तो सुशोभित करायला लावलेला होता. आणि म्हणून आपण सर्व विश्वासणारे म्हणून
देवाची मंडळी म्हणून देवाला या प्रकारची सुशोभित सौंदर्यवान अशी असावी ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून मंडप ह्याचं प्रतीक आपण स्वतःला लागूकरण करत असताना ज्या परमेश्वराला आपलं निवासस्थान करायचं ती जागा पवित्रता असावीच असावी, परंतु या प्रकारे आत्मिक सौंदर्याने नटलेली ही मळवलेली अशी असावी. आणि मग त्याचं परमेश्वराचं पावित्र्य, परमेश्वराचं तेज, त्याचं सौंदर्य आतून प्रकाशमान होणार आहे. जर आतमध्ये डोकावलं आपण आणखी त्या मंडपाच्या, तर परमपवित्र स्थान आणि पवित्र स्थान अशा 2 भागामध्ये ते विभागलेलं आहे. ह्या 2 भागामध्ये विभागलेलं असल्यामुळे मंडपाचे हे 2 असमान भाग आहेत, असं मधोमध नाही. परंतु देवाने जे मोशेला सांगितलं की या दोहोंच्या मध्ये एक सुंदर भव्य पडदा लटकलेला ठेव, आणि यालाच व्हेल असं म्हटलेलं आहे. आतील भाग चौकोनी 15x15चा होता, आणि या ठिकाणीच देवाच्या कर्राचा कोश आणि त्यावर दयासन कोशाचे झाकण होते. हे संपूर्ण झाकण सोन्याच्या एकाच तुकड्यापासून बनवण्यात आलेले असून त्याला पंख पसरलेले 2 करूब ओतून काढून या दयासनावर बसवलेले होते. ह्या आतल्या भागामध्ये 15x15च्या या परमपवित्र स्थानामध्ये त्याचं जर आपण बारकाईने विश्लेषण केलं या ठिकाणी, की हे परमपवित्र स्थान जे आहे, परमेश्वराला त्या ठिकाणी आपला निवास करायचा आहे, तिथूनच देवाला आपल्या लोकांशी संवाद साधायचा आहे, याजकाला वर्षातून एकदा त्या ठिकाणी जायचं आहे. आणि त्याच्या आतल्या भागातलं हे वर्णन लेखकाने केलेलं आहे. हे करूब लाक्षणिकरित्या अर्थसूचक असून ते सृष्टीतील चतुर्विध प्राणी म्हणजेच मानव, बैल, गरुड व सिंहांच्या मुखासारखे प्रतिदर्शक होते. आणि दयासनावरील करूबांचे पंख पसरले एकमेकास मिळत. आणि येशायाचा ग्रंथ याचा पहिला अध्याय आपण वाचतो त्यावेळेस येशायाच्या मंदिरामध्ये हिजकिया राजा मरण पावलो त्यावेळेस तो प्रार्थनेसाठी मंदिरात गेला आणि त्याला देवाचं अलौकिक दर्शन झालं. आणि त्यावेळेस या प्रकारचं त्याने वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते करूब, त्यांचे पंख, याचा अर्थ आम्हाला या गोष्टी समजून घेणं, त्याचा अर्थ आपल्याला लागूकरण करणं ह्याची अतिशय आवश्यकता आहे. आणि या दयासनावरील करूबांचे पंख जसं एकमेकांमध्ये पसरलेले, एकमेकाला जडलेले होते, त्याच्या मधल्या जागी, या दोन्ही करूबांच्या मधल्या जागी ईश्वरी तेज असं म्हटलं आहे की त्यालाच शकीना असं म्हटलेलं आहे, ते चमकत असतं. प्रत्यक्ष ईश्वरी तेज. आणि त्याच मध्यभागी याजकाला वर्षातून एकदा त्या प्राण्यांचं रक्त त्याच्यावर शिंपडावं लागत होतं. ते सोन्यानं मळवलेलं, सोन्याने तयार केलं ते कोश आणि कोशावरचं हे दयासन आणि त्यावरचे हे 2 करूब. असं म्हटलं की हे चित्र मानवी कल्पनेच्या पलीकडं होते, कारण देवाने कोणा मानवाला ते न्यायण्यासाठी देखील मनाई केली होती. वर्षातून एकदा याजकच ते पाहू शकत होता, सर्वसाधारण व्यक्तीला ते पाहण्याची देखील हिंमत नव्हती. आणि म्हणून या मधल्या जागी जिथे परमेश्वराचा निवास आहे, जिथे ईश्वरी तेज अतिशय चकाकत आहे, ती प्रत्यक्ष ईश्वरी तेजाने भरलेले, प्रकाशलेले असं म्हटलं की दैदिप्यमान असं ते चित्र डोळ्यास दिसत होतं. हे प्रकाशमान व चमचम करणारा यांच्यामध्ये कदाचित येथूनच निघून अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ या रूपाने मंडपावर राहील. आणि इस्रायल लोकांच्या प्रवासात तो पुढाकार घेऊन पुढे चालेल. ह्या आतील कोठडीस परमपवित्र स्थान म्हणा. ह्या मंडपाची ही रचना देवाने हे जे 2 भाग करायला लावले, आणि तो आतील हा नमुना अतिशय रहस्यमय असा दिलेला आहे. ही एक कोठडी
ईश्वरी समक्षतेचं प्रमुख स्थान, त्याची कृपा महिम्याचं राजस्थानच होतं आणि म्हणून या कोठडीमध्ये कोणासही जाणे शक्य नव्हते. केवळ प्रमुख याजक वर्षातून एकदा जाई आणि लोकांच्या वतीने अर्पण केले. मी इथं थांबतो कारण आपल्याला पुढच्या वेळेस पुढचा हा सुंदर देखावा पाहायचा आहे आणि ह्या मंडपाची ही रचना जर आपण बारकाईने समजून घेतली आणि ही रचना तिचा आकार हे ईश्वरी प्रमाण आहे आणि त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनाला देवाचं वचन लागू केलं आणि त्या नमुन्यासारखं आपण जर स्वतःला घडवलं तर ते त्याचं निवासस्थान म्हणून मंडळी असो, आपण वैयक्तिक विश्वासणारे म्हणून आपलं जीवन असो, ते देवाला आवडेल आणि देव तिथून आपला प्रकाश इतरांना तो देईल. इतरांशी संवाद तो तिथून साधेल. तो मेघस्तंभ, तो अग्निस्तंभ जो इस्रायल लोकांवर छाया करत होता तिथूनच निघत आणि म्हणून हे रहस्य आम्हाला उलगडण्यासाठी आत्मिक दृष्टिकोन प्रभुदेव आणि ही सेवा किती महत्त्वाची, किती मोलाची आहे हे आपण समजून घेऊया. देवाप करू या वचनाच्या द्वारे आपल्याला आशीर्वाद देऊ. परमेश्वर पित्याचं मी धन्यवाद देतो आणि आदरणीय रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानतो. या पवित्रतेच्या गोष्टी सोबतच पवित्र मंदिराचा जो आराखडा नेमून दिला होता त्या आराखड्याकडे आणि त्यातल्या प्रत्येक गोष्टीला एक विशेष महत्त्व आहे, विशेष अर्थ दडलेला आहे त्याच्या मागे आणि तो आपल्याला अतिशय चांगल्या रीतीने समजून सांगत असताना परमेश्वर पित्याने पाळक साहेबांना शक्ती दिली, कृपा पुरवली. यामागे खूप सारं वाचन आहे, अध्ययन आहे. ते सगळं करण्यासाठी प्रभूने कृपा पुरवली. त्यासाठी मी परमेश्वराचं धन्यवाद देतो व ही वचनं आमच्या कानी आज प्रभूने दिली त्यासाठी परमेश्वराला धन्यवाद देतो. आपल्या नित्य प्रार्थना आहेत, त्या नित्य प्रार्थना विषयांना आपण घेणार आहोत. आजारी प्रियजनांची आपण आठवण करणार आहोत. सोबतच या दिवसांमध्ये पावसाचा जो जोर आहे तो आपल्याला अजूनही हवा आहे. पाऊस आम्हाला, त्यासाठी आपण प्रार्थना करूया आणि सोबतच जे कोणी आजारी आहे त्यांचीही आपण प्रार्थनेत आठवण करूया. मी यावेळेला LP वळवी पाळक साहेब आपल्याला विनंती करणार आहे, आपण पुढे येऊन प्रार्थना करावी. प्रार्थनेमध्ये आज ज्यांचे वाढदिवस आहे त्यांच्यापैकी आज किरण गार्डनर यांचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो व आपल्यासाठी प्रार्थना करूया. प्रार्थना करू आपण. पवित्र, सर्वशक्तिमान, सर्वसमर्थ आमच्या प्रेमळ पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये या सायंकाळी मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा आणि पुन्हा तू आपल्या पवित्र वचनाच्या द्वारे तुझं महान गौरवी सत्य प्रभू तू आमच्यासमोर सदैव ठेवत असतो. तू म्हटलं मोशेला, माझ्यासाठी एक निवास मंडप तू तयार कर आणि परमेश्वराच्या योजनेनुसार त्या दिवस मंडपाची योजना प्रभू तुझ्यापासून आखण्यात आली यासाठी की त्या ठिकाणी तू निवास करावा, त्या ठिकाणाहून तू त्यांना भेटावं आणि तुझ्या लोकांसाठी असलेली तुझी इच्छा, तुझे विचार त्यामधून तू प्रगट करीत होतास. किती चांगला परमेश्वर तू आहे आणि याच गोष्टी आम्ही नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे या सर्व गोष्टींचं महत्त्व आम्ही समजून घेत असताना खरोखर प्रभू या दिवसामध्ये तू आपले स्वर्गीय विचार तू आमच्यासमोर ठेवले आहे. पवित्र बापा, मी प्रार्थना करतो, जे आजारी आहेत, जे वयोवृद्ध आहेत, त्या सर्वांसाठी प्रभू तुझा दास म्हणून प्रार्थना करतो. ज्या आजारी बहिणी आहेत त्या सर्वांना प्रभू तू स्पर्श कर. जे वयोवृद्ध आहे त्यांना तुझी कृपा पुरीव अशी मी प्रार्थना आणि विनंती करीत आहे. प्रभू, ज्यांचे वाढदिवस आहे त्या सर्वांना प्रभू तू आपली कृपा पुरीव आशीर्वाद दे. किरण अंटी, तिचा वाढदिवस आहे, तिला विशेष कृपा पुरीव. जरी ते आमच्यापासून दूर आहे तरी आम्ही त्यांचं स्मरण करतो आणि प्रभूमध्ये त्यांनी केलेली सेवेचं स्मरण करून प्रभू त्यांचं पुढील वर्ष जे येणार आहे ते आशीर्वादित कर. तुझी कृपा पुरीव
प्रभू या सायंकाळी पुन्हा एकदा एक सुंदर सहभागितेबद्दल धन्यवाद देतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजचे आहार आज दे. आणि आज कारण हे राज्याचं सामर्थ्य ही सर्व काळ तुझीच आहे. मी रेव्हरेंड सॅमसन जयकर पाळकसाहेब आपल्याला विनंती करतो, पुढे येऊन आपण आशीर्वाद द्या. मग नंतर उद्याच्या सूचना देऊ. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता या मंदिरामध्ये हजर असणाऱ्या सर्व प्रभूच्या दासांबरोबर, ऑनलाईन सभेमध्ये जॉईन होणाऱ्या आमच्या सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, AC चर्चेस सर्व मंडळ्या आणि सर्व त्यांच्या कार्याबरोबर आणि देवाचं निवडलं इस्रायल राष्ट्रीय आजबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन. या उद्यासाठी सूचना आहे. उद्या बुधवार असल्यामुळे सकाळचा बायबल स्टडी 9 ते 10 या वेळामध्ये होईल आणि उद्या सायंकाळी 6 ते 6:30 या वेळामध्ये मनन होईल. सकाळचा बायबल स्टडी डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर घेतील आणि सायंकाळचं मनन चिंतन रेव्हरेंड NP वळी पाळकसाहेब घेतील. सर्वांना सलाम.